Good morning, students. Now we are learning trigonometric function. In that already we have learned the principal solution. Then we learned in previous video we have learned about the sine rule. What is that sine rule? A upon sine A is equal to B upon sine B is equal to C upon sine C is equal to K. Where A, B, C are the measurements of the sides. And A, B, C, this capital A, B, C are the angle. So sine rule is related with the small ABC and capital angle ABC is equal to K. K is any constant. Or we learn 2R means circumference radius also. Now we move to the next one, that is cosine rule. Here we have to learn the three rules. One sine rule, cosine rule and projection rule. If you keep note them quietly or observe it properly, easily we can learn this. No need to take tension. Easily तुम्ही त्यांना लर्न करू शकताय. जसं साइन रूल आतापर्यंत पाठ झाला असेल, वरती ए असेल ते अँगल ए असतो, बी साइन बी, सी साइन सी. म्हणजे डिफरंट फॉर्म्स पण आपण लर्न केले होते. ए अपॉन बी इज इक्वल टू साइन ए अपॉन साइन बी, बी अपॉन आणि सी जर खाली आला तर साइन बी तिकडे जातो. त्या प्रकारातले डिफरंट फॉर्म्स आपण ऑलरेडी लर्न केलेले आहेत. मग त्या नेक्स्ट बघतो आपण कोसाइन रूल. This is related to the cos ratio. So, if we are writing for this a square means both sides a square. So next of a is b, c, a, b and c. Next of a is b. So b square plus c square means if you are writing for a, do the square of b square and c square. Sin मध्ये कुठेही स्क्वेअर नाहीये. कॉस स्क्वेअर मध्ये आपल्याला कोसाइन मध्ये आपल्याला स्क्वेअर मध्ये टर्म्स लिहायचे. इफ यू आर रायटिंग फॉर ए, सो डू लॉजिक लावा त्याला. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस या दोघांची मल्टिप्लिकेशन, हा 2 आहे आणि दोघांची मल्टिप्लिकेशन मायनस 2bc कॉस ए. जो अँगल लिहितोय त्याचा कॉस लिहिला. सिमिलरली बी स्क्वेअर, मग बी च्या पुढे कोणता नंबर येतो? सी. मग दोघांची ऍडिशन सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस या दोघांचीच मल्टिप्लिकेशन 2ac आणि कोणता अँगल आहे? कॉस बी. मग सेम वे सी स्क्वेअर साठी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab इंटू कॉस सी. ऍक्च्युअल कोसाइन रूल हा आहे, पण त्याला जेव्हा आपल्याला एक्झाम्पल मध्ये यूज करायचं असतं तेव्हा आपण जनरली त्याला कॉस ए, कॉस बी, कॉस सी या प्रकारामध्ये यूज करतो. मग नाउ विल शिफ्ट दिस. हे सेम इक्वेशन्स आहेत, फक्त त्यांचे फॉर्म चेंज केले. मी एक तुम्हाला करून दाखवते. आता फर्स्ट रूल काय? ए स्क्वेअर इज इक्वल टू ए च्या पुढचा लेटर येतो बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. पुढे घ्यायचंय मायनस दोघांची मल्टिप्लिकेशन 2bc. वी आर रायटिंग फॉर फर्स्ट, सो कॉस ए. आता जर मला कॉस ए साठी लिहायचं तर ह्या टर्म सगळे या बाजूला शिफ्ट करायचे आहेत. सपोज ही निगेटिव्ह टर्म आपण इकडे ठेवली 2bc कॉस ए. सो दिस नेगेटिव्ह टर्म बिकम्स पॉझिटिव्ह टर्म. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ॲज इट इज. Now shift this a square to the RHS, so it becomes negative a. Positive a becomes negative a. We are writing just for cos a. So take this 2bc. This is in multiplication. So जेव्हा तो त्या साइडला शिफ्ट होईल तेव्हा तो जाईल डिव्हिजन मध्ये. म्हणून फॉर्म्युला तयार झाला bc. मग या प्रकारे आपण cos b साठी केला c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. म्हणजे तुम्ही cos b साठी लिहिताय लक्षात ठेवायचं पहिल्या दोघांची ऍडिशन आणि ज्या अंगासाठी लिहिताय ते आपल्याला मायनस करायचं, म्हणजे b मायनस करायचं अपॉन या दोघांची मल्टिप्लिकेशन 2ac. cos c इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन ट्वाइस ab. ऑलरेडी लिहिता बऱ्याच वेळा लर्न होतात, टेन्शन नाही घ्यायचंय. लिहिता लर्न होऊन जातात. नेक्स्ट आहे प्रोजेक्शन रूल. मग प्रोजेक्शन रूल हा प्रत्येक साइडवर वेगवेगळे प्रोजेक्शन्स आहेत. मग आता ए, जर आपण ए साठी रूल लिहितोय तेव्हा ए च्या पुढचा नंबर पुन्हा तेच लर्न करा. ए च्या पुढे काय येतं? बी. बी अँगल घेतलाय, बी घेतलाय तर इथे कॉस सी होतो आणि सी कॉस बी. इथे कुठेही ए आलं नाहीये. इफ यू विल ऑब्झर्व प्रॉपरली, इफ यू आर रायटिंग फॉर ए देन बी कॉस सी प्लस सी कॉस बी. बी आणि सी स्मॉल घ्यायचे, हे अँगल त्यांना कॅपिटल लिहिले. वी आर रायटिंग फॉर बी. बी च्या नेक्स्ट येतो सी, सी कॉस ए. सी च्या पुढे कोणता येतो? ए. म्हणून सी कॉस ए प्लस ए कॉस सी. फॉर सी ए कॉस बी प्लस बी कॉस ए. आपलं लॉजिक लावून त्यांना लर्न करण्याचं ट्राय करायचं आहे. सो विल यूज दिस साइन, कोसाइन अँड प्रोजेक्शन रूल इन एक्सरसाइज अँड विल सी सम एक्झाम्पल्स. नाउ एक्सरसाइज 3.2. 3.2 मधले ऑलरेडी पहिले 3 क्वेश्चन्स आपले सॉल्व्ह झाले. ते होते
polar coordinate to Cartesian coordinate, Cartesian coordinate to polar coordinate, angle AB दिले असतील तर त्यांच्या साइड्सचे रेशो कसे फाइंड आउट करायचे with the help of sine rule. That already we have learned. In this exam exercise 3.2 मधले 9 पर्यंतचेच एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. 10 पासूनचे एक्झाम्पल्स कॅन्सल केलेले या वर्षीच्या सिलेबस मध्ये. So we are going to solve the 9th one first because this one easiest so that you can understand. Already 4 questions झालेले आहेत आणि 9 questions आपण सॉल्व्ह करतोय. If you will observe, prove that 2 in bracket BC cos A plus AC cos B plus AB cos C is equal to A square plus B square plus C square. So the LHS of this example is LHS is equal to 2 in bracket BC cos A plus AC cos B plus AB cos C. मग याच्यामध्ये तुम्हाला प्रूव्ह करताना A स्क्वेअर B स्क्वेअर C स्क्वेअर तसेच ठेवायचे. कॅन्सल काय होतात cos A cos B आणि cos C. जर हे cos A cos B cos C कॅन्सल करायचे सो द कोसाइन रूल इज व्हेरी युजफुल. मग इथे आपल्याला कोसाइन रूल यूज करायचा आहे. कोसाइन रूल काय बाय कोसाइन रूल cos A आपण आताच लर्न केले. cos A म्हणजे काय B स्क्वेअर plus C square minus A square upon twice BC. If you are writing for cos B, B चा next number है तो C square plus A square minus B square. ज्याच्यासाठी लिहितोय B साठी तो B मायनस करायचा. या दोघांची मल्टिप्लिकेशन म्हणजे AC किंवा CA. cos C is equal to A square plus B square minus C square upon twice AB. Now just we use this all the cos A, cos B, cos C values in this equation. C is equal to 2 in bracket BC into what is cos A? B square plus C square minus A square upon twice BC plus AC into what is the value of cos B? C square plus A square minus B square upon twice AC. Now we will put the value of cos C. Next one is AB as it is into cos C. The value of cos C is A square plus B square minus C square upon 2AB. BC get cancel, AC cancel, हा AB आणि हा AB cancel. 3 टर्म मध्ये फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म सगळ्यांमध्ये 2 कॉमन आहे. तो 2 जर आपण कॉमन काढला 2 मीन्स 1/2 आहे कारण तो डिनॉमिनेटरला. सो दिस 2 and that 2/2. So what is remaining? B square plus C square minus A square. What is remaining here? C square plus A square minus B square plus A square plus B square minus C square. Now this 2/2 means 1 or we can cancel it. So just remaining is B square C square. This negative A square cancel with positive A square. Now this C square and this negative C square cancel. Positive B square, negative B square cancel. So what is remaining? First, second and third. All the terms are positive. We can change their order. म्हणजे order जर change केली तरी answer काय? A square plus B square plus C square is equal to RHS. This way easily we can prove. आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे की कुठे साइन रूल यूज करायचा आहे, कुठे कोसाइन आणि कुठे प्रोजेक्शन. मग इथे कशावरून कळलं जेव्हा इथे BC होतं आणि एक्झाम्पल मध्ये BC तसाच सॉरी ABC व्हॅल्यू ठेवायची आहे. त्यानंतर काय करायचं होतं cos A, cos B, cos C. So we choose the cosine rule here. We'll see the next one. In triangle ABC, prove that sin B minus C upon 2 is equal to B minus C upon A into cos A by 2. मग या सम मध्ये आपल्याला या दोघं LHS आणि RHS इक्वल प्रूव्ह करून दाखवायचे. जनरली आपण LHS सॉल्व्ह करतो आणि RHS पर्यंत येतो. पण या सम मध्ये आपल्याला उलट करायचं आहे. इथे आपल्याला आधी RHS कन्सिडर करायचं आहे कारण LHS जास्ती सॉल्व्ह नाही करता येत. मग RHS थ्रू आपल्याला आन्सर इझिली मिळेल. B minus C upon A into cos A by 2. आन्सर मध्ये आपल्याला साइन हवं आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला साइन रूल इकडनं आपण सॉल्व्ह करतोय आणि इथपर्यंत यायचंय म्हणजे इथे आपल्याला साइन रूलची हेल्प घ्यायची आहे. बाय साइन रूल. व्हॉट इज साइन रूल?
A upon sin A is equal to B upon sin B is equal to C upon sin C is equal to K. Therefore, we'll use A is equal to sin K. Sorry, A upon sin A is equal to K. म्हणजे A ची व्हॅल्यू काय झाली? A into sin A. B ची व्हॅल्यू येईल K into sin B. आणि C ची व्हॅल्यू झाली K into sin C. मग आता ह्या ABC च्या व्हॅल्यूज आपल्याला RHS मध्ये जिथे कुठे ABC आहे तिथे हे यूज करायचे आहेत. Therefore, RHS is equal to B minus C. B ची व्हॅल्यू काय? K sin B minus C किती आहे? K sin C अपॉन A म्हणजे K sin A आणि इंटू cos A by 2 as it is. मग यांच्या सगळ्यांमधनं वरून K कॉमन निघतोय, खाली पण K, तर हे सगळे K कॅन्सल होतील. K sin B minus sin C upon K sin A into cos A by 2. आता हे दोघं K कॅन्सल झाले. What is remaining? sin B minus C. मग sin B minus C चा फॉर्म्युला आपण 11th स्टँडर्ड मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये ऑलरेडी दोन अँगलचे सबट्रॅक्शनचे फॉर्म्युले लर्न केलेले आणि त्यासाठी मी ते रिकॉल करायला इथे लिहून ठेवले. sin B minus sin C त्याचा फॉर्म्युला होता 2 sin B minus C upon 2 into cos B plus C. म्हणजे जेव्हा तुम्ही मायनस करताय साइन मध्ये तर पहिला साइन रेशो घेऊन दोघांची ऍडिशन सबट्रॅक्शन डिवाइड बाय 2, मग कॉस रेशो घ्यायचा आहे दोघांची ऍडिशन डिवाइड बाय 2. हे थोडे फॉर्म्युले लर्न करावे लागतील. त्याच्यानंतर मग आपण sin B minus sin C साठी तो फॉर्म्युला यूज करतोय. इज इक्वल टू 2 sin B minus C upon 2 into cos B plus C upon 2 आणि हा अपॉनला साइन आहे ॲज इट इज इंटू cos A by 2. जर तुम्ही आताच बघितलं LHS ला ऑब्झर्व केलं तर आपल्याला sin B minus C upon 2 ही टर्म हवी आहे. ही टर्म ऑलरेडी आली आहे. म्हणजे आता फक्त काय करायचंय, हा 2 इंटू cos B plus C by 2 cos A by 2 आणि ह्या सगळ्यांचा आन्सर आपल्याला कॅन्सल करून 1 आणायचंय. तेव्हाच आपल्याला sin B minus C upon 2 राहणार. मग आता यांना पुन्हा रिअरेंज करायचं. आता रिअरेंज करताना काय करायचंय, as we know the addition of all angles of a triangle is 180. 180 means pi. pi म्हणजे किती असते? 180. तर जर दोन अँगल्सची ऍडिशन लिहायची आता याच्या पुढे जिथे तुम्हाला B A plus C A plus B किंवा A plus C असेल आणि तुम्हाला चेंज करायचा आहे रेशो तर आपण डायरेक्टली यूज करू शकतो. B plus C म्हणजे pi by 2. सॉरी pi by 2 नाही. B plus C is equal to pi minus A. B plus C चं होईल पाय मायनस हा पाय आणि हा ए अँगल त्या साईडला जाईल म्हणून आन्सर झालं पाय मायनस ए. ही लास्ट स्टेप. मग आता आपण रिअरेंज करू. साइन B minus C अपॉन 2 ॲज इट इज. हा जो 2 आहे तो या साईडला जायचा आहे. 2 cos B plus C by 2. मग B plus C असेल तर B plus C च्या जागी काय लिहायचंय, पाय मायनस ए म्हणजे पाय मायनस ए आणि हा अपॉन 2 ॲज इट इज इंटू cos A by 2 अपॉन sin A ॲज इट इज. ही टर्म अशीच ठेवायची आहे. sin B minus C अपॉन 2 ॲज इट इज 2 पाय बाय 2. आता याला जर आपण लिहिला हा 2 दोघांना डिनॉमिनेटर आहे म्हणजेच तो झाला cos pi by 2 minus A by 2. फक्त हा 2 जो होता तो दोघांना डिवाइडला आहे म्हणून त्याला सेपरेट लिहिला आहे इंटू cos A by 2. आता असं का केलंय, pi by 2 cos pi by 2 minus any angle cos 90 minus theta is sin theta. बघा हे 90 समजा तुम्ही 9 10 स्टँडर्ड मध्ये लर्न केले cos 90 minus theta is equal to sin theta. मग cos हा 90 minus theta म्हणजे a by 2. मग cos चं होतं sin आणि theta राहतो सेम ॲज इट इज म्हणजे cos pi by 2 minus sin a pi by 2 ला आपल्याला लिहिता येणार आहे आधी टर्म सेम इंटू 2 cos चा होईल sin
a by 2 cos 90 minus theta is equal to sin theta. Theta म्हणजे a by 2 into cos a by 2 upon sin. आता इथे अजून एक फॉर्म्युला यूज करायचा आहे. या सम मध्ये मोस्ट ऑफ द फॉर्म्युलेज यूज केले गेले. 2 sin a cos a. जर आपल्याला लक्षात असेल तर आपण 2 sin 2a चा फॉर्म्युला लर्न केला आहे. sin 2a चा फॉर्म्युला काय? 2 sin a into cos a. हा sin 2a चा फॉर्म्युला आहे. पण आपण आता 2 साठी नाही करते, सिंगल a साठी करते. म्हणजे a by 2 होते. मग हा 2 जो आहे ना, हा जरा बघा sin a यातला आपण 2 काढलाय म्हणजे डिवाइड केलाय. तर सगळे फॉर्म्युले कसे तयार होतील? sin a by 2 cos a by 2 म्हणजे हा फॉर्म्युला. म्हणून 2 sin a by 2 into cos a by 2 is equal to sin. ऍक्च्युअली फॉर्म्युला आहे sin 2a चा. मग या सगळ्याच्या जागेवर आपल्याला वरती लिहिता येईल 2 sin a by 2 आणि cos a by 2. याच्या जागी आपण लिहिलं, या पूर्ण बॉक्सच्या जागी येत आहे sin अपॉन sin म्हणजे sin a गेट कॅन्सल. sin b minus c upon 2 is equal to LHS. So hence at last when you have to write, therefore sin b minus c2 is equal to b minus c upon a into cos a by 2. So this way we can prove. Fifth sum is with usual notations 2 in curly bracket a sin square c by 2 plus c sin square a by 2. Prove that this equal to a minus b plus c. मग या सम मध्ये LHS is equal to 2 in curly bracket a sin square c by 2 plus c sin square a by 2. This is the LHS. First we have to cancel the square term. Whenever we want to cancel the square term for cos square or sin square, use the formula sin square c is equals to 1 minus cos 2 theta upon 2. This is the general formula in theta. If we are writing this boys by for c angle and not only for c by 2 angle येतो. मग आता हा फॉर्म्युला जर c अँगल साठी तयार केला तर कसं होईल? sin square c is equal to 1 minus cos 2c upon 2. But now we are writing this for c by 2. म्हणजे प्रत्येक अँगलला 2 ने डिवाइड करायचं आहे. 1 मायनस इथे cos 2 थीटा होता म्हणून तो झाला cos c. इथला 2 कॅन्सल झाला कारण आपण ऑलरेडी इथे डिवाइड बाय 2 केलेला आहे. म्हणजे इथे जोही असतो त्याच्या डबल आपल्याला करायचं आहे. मग हा इथे हाफ आहे तर इथे सिंगल झाला, एक झाला. मग c by 2 is equal to 1 minus cos c upon 2. Now put this value. ती व्हॅल्यू sin square c by 2 साठी. Now you can guess what about the sin square a by 2. sin square a by 2 काय होईल? 1 minus cos a upon 2. So these two values we have to use here. We write as sin square c by 2 is equals to 1 minus cos c upon 2 and sin square a by 2 is equal to 1 minus cos a upon 2. Now put these two values in equation or in RHS. 2 in curly bracket a as it is. Instead of sin square c by 2, 1 minus cos c upon 2 plus this c as it is. Sin square a by 2, 1 minus cos a upon 2. If you see for both the term 2 is in denominator, take it common. So when you will take it common, it is 2 upon 2. Now a into this term. A into 1a minus a into cos c plus multiply this c to the numerator. Already denominator चे 2 आपण बाहेर काढलेला आहे म्हणून तो 2 upon 2 झाला. मग उरलं काय? a into this numerator and c into this numerator. मग त्या न्यूमरेटरला a ला a ने मल्टिप्लाय केले फर्स्टला आणि दुसऱ्याला c into 1c minus c into cos a. 2 upon 2 कॅन्सल म्हणजे 1 आहे. मग राहिला कोणता? a टर्म आणि c टर्म आणि या दोघांना निगेटिव्ह a cos c आणि निगेटिव्ह c cos a. पुन्हा जर आपण LHS RHS ऑब्झर्व केला तर a आणि c प्लस मध्ये a पॉझिटिव्ह आला c पॉझिटिव्ह आला. मग या दोघं टर्म आपण जवळ लिहिले तर a प्लस c हे दोघं टर्म झाले. मग उरलं काय? निगेटिव्ह a cos c मायनस
C cos A. जर हे अरेंजमेंट बघितली तर ही अरेंजमेंट प्रोजेक्शन रूलची आहे. प्रोजेक्शन रूल मध्ये आपण काय लर्न केलं होतं? इफ यू आर रायटिंग फॉर B A cos C plus C cos A, and if you are writing for C then B cos A plus A cos B. मग वाइस वर्सा आपल्याला तसं यूज करायचं आहे. मग A प्लस C, B प्रोजेक्शन आपल्याला B लागणार आहे इथे. मग B ची अरेंजमेंट कशी आहे? A cos C plus C cos A. याच्यात आपण नेगेटिव्ह कॉमन काढू. जर नेगेटिव्ह कॉमन काढला तर A cos C झाला, नेगेटिव्ह नेगेटिव्ह पॉझिटिव्ह C cos A. आणि ही जी अरेंजमेंट आहे A cos C plus C cos A ही अरेंजमेंट B साठीची आहे. मग इन्स्टेड ऑफ दिस होल ब्रॅकेट we can write as A plus C minus B. त्याला reason is by projection rule. So this way we have solved this example by using the projection rule. Question number 6. In a triangle ABC, prove that A cube sin B minus C plus B cube sin C minus A plus C cube sin A minus B is equals to 0. या सगळ्यांची ऍडिशन करून आपल्याला 0 प्रूव्ह करायचं आहे. मग याच्यासाठी एक एक टर्म, ऑलरेडी ते 3 टर्म्स आहे, A क्यूब B क्यूब आणि C क्यूबची. तर एक एक टर्म्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायची, त्यांची ऍडिशन करायची आणि ती ऍडिशन आपल्याला 0 दाखवायची. मग पहिला घेऊया आपण A क्यूब sin B minus C. Now sin B minus C, how to write the sin B minus C? Sin B into cos C minus cos B into sin C. So this can be written as A cube in bracket sin B into cos C minus cos B into sin C. हे फॉर्म्युला ऑलरेडी 11th स्टँडर्ड मध्ये आपण लर्न केले. कंपाऊंड अँगल्स, त्याच्यानंतर ऍडिशन सबट्रॅक्शन हे सगळं ऑलरेडी लर्न केले. मग साइन B मायनस सी असताना एकदा साइन एकदा कॉस अँगल चेंज करायचे. मायनस कॉसचा आणि साइनचा, इथे सी होता इथे बी आला, इथे बी होता इथे साइन सी आला. नाउ दिस A क्यूब ॲज इट इज. इफ यू विल ऑब्झर्व हियर साइन व्हॅल्यू, कॉस व्हॅल्यू, कॉस अँड साइन, म्हणजे इथे आपल्याला यूज करायचं आहे ऍट ए टाइम साइन रूल आणि कॉस रूल, कोसाइन रूल. सो व्हॉट इज द साइन रूल? बाय साइन रूल साइन बी साठी व्हॅल्यू काढतोय. म्हणजे आता इथे फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला. साइन ए अपॉन ए इज इक्वल टू साइन बी अपॉन बी इज इक्वल टू साइन सी. कोणता फॉर्म घ्यायचा ते इट्स डिपेंड ऑन क्वेश्चन. आपण काही ए वर घेतो आणि रेशोज खाली घेतो, पण इथे आपल्याला साइन बी ची व्हॅल्यू काढायची आहे. मग साइन बी ची व्हॅल्यू काढायची आहे तर इथे कसं होईल? साइन ए इज इक्वल टू के ए, sin B is equal to KB and sin C is equal to KC. या व्हॅल्यूज पुट डाउन करायच्या. त्याच्यानंतर cos A cos B ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, cos B cos C बाय कोसाइन रूल. मी एक लिहून दाखवतो. बाय कोसाइन रूल cos B is equal to B साठी लिहितोय म्हणजे C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अपॉन ट्वाइस AC. Similarly we can write for cos C also. Therefore this equation, आपल्याला इक्वेशन बघूया. Therefore equation 1 becomes, or put all the values in equation 1. A cube as it is. Sin B. Now sin B means B into K or KB into cos C. The cos C value is A square plus B square minus C square upon 2AB minus cos B. Cos B ची व्हॅल्यू किती आहे? C square plus A square minus B square upon 2AC into C means CK or KC. आपण इथे CK लिहूया. So this B and B cancelled. This C and C get cancelled. In both the terms, this first term, this is the second term. In both the term, K is common, so take that K as a common. So A cube, K common
इथे 2a आणि 2a पण कॉमन आहे, तो पण मराठीतला 2a इन ब्रॅकेट. मग आता k ऑलरेडी बाहेर आहे, हा 2a बाहेर आहे, आतमध्ये काय राहिले a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर. बिकॉज ऑफ दिस नेगेटिव्ह साइन दिस c बिकम्स नेगेटिव्ह c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. therefore a क्यूब अपॉन 2a. त्याच्यात हा a आणि a जर कॅन्सल केला तर वरती फक्त a स्क्वेअर राहील. हा a आणि हा क्यूब मधला कॅन्सल केला म्हणजे काय राहिलं a स्क्वेअर k. a स्क्वेअर नेगेटिव्ह a स्क्वेअर कॅन्सल, b स्क्वेअर 2b स्क्वेअर, c स्क्वेअर मायनस c स्क्वेअर म्हणजे 2c स्क्वेअर. म्हणजे आन्सर झालं a स्क्वेअर k. आता याच्यामध्ये डिनॉमिनेटरला हा 2 आहे आणि यांच्यातला हा 2 कॉमन काढला आणि ब्रॅकेटमध्ये b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर. पुन्हा हा 2 आणि हा 2 कॅन्सल. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला पहिल्या टर्मचा आन्सर म्हणजे या a क्यूब इन ब्रॅकेट a क्यूब साइन b मायनस c याचा आन्सर आलाय a स्क्वेअर k इन ब्रॅकेट b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर. मग याच अनालॉजीने किंवा या सेम वे आपल्याला या सेकंड टर्मचं आणि थर्ड टर्मचं पण आन्सर गेस करता येईल. मग आपण काय लिहूया, त्याला पुन्हा प्रूव्ह करायची गरज नाहीये. सिमिलरली मग आता b क्यूब साइन c मायनस a याचा आन्सर काय होईल, a चा आन्सर आहे a क्यूबचा a स्क्वेअर झाला म्हणजे इथे आन्सर होईल a स्क्वेअर k ॲज इट इज. ब्रॅकेटमध्ये जे दोन अँगल आहे त्यांची स्क्वेअरची सबट्रॅक्शन c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. मग थर्ड टर्म आहे c क्यूब साइन a मायनस b याचा आन्सर होईल a स्क्वेअर. सॉरी आपण इथे a स्क्वेअरला a स्क्वेअर घेतलाय म्हणजे इथे आपल्याला b स्क्वेअर घ्यावे b अँगलसाठी आणि c चं लिहितोय तेव्हा c स्क्वेअर होईल c स्क्वेअर k इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. आता या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याकडे रेडी आहेत. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. व्हिडिओ पॉज करा, फोटो काढून घ्या किंवा लिहून घ्या. त्याच्यानंतर आता या सगळ्या 2, 3, 4 याची ऍडिशन करायची. ऍडिंग इक्वेशन 2, 3, 4. Adding equation 2, 3 and 4. A square k in bracket b square minus c square plus b square k in bracket c square minus a square plus c square k square in bracket a square minus b square. आता या सगळ्यांमध्ये k स्क्वेअर कॉमन आहे मग k स्क्वेअर कॉमन काढला. k स्क्वेअर म्हणजे k. व्हॅल्यूज नीट बघून घ्या. a स्क्वेअर k, b स्क्वेअर k, c स्क्वेअर k, b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर, c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आणि थर्ड आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. सगळ्यांमधनं k कॉमन. मग त्याच्या पुढे राहिला हा a स्क्वेअर इन ब्रॅकेट b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर. हा k ऑलरेडी बाहेर आहे c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. पुन्हा हा c स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. Now just multiply these outside terms to the bracket. So k as it is a square b square, a square c square, b square into c square minus b square a square plus c square into a square minus c square into b square. If you observe the terms inside this bracket, a square b square again a square b square. Just त्यांचे नंबर हे चेंज आहे ऑर्डर, पण ऑर्डर जरी चेंज असली प्लस आणि मल्टिप्लिकेशन मध्ये तरी चालते. ए स्क्वेअर बी स्क्वेअर हा पॉझिटिव्ह आणि हा नेगेटिव्ह. हा ए स्क्वेअर सी स्क्वेअर नेगेटिव्ह आहे आणि हा ए स्क्वेअर पॉझिटिव्ह म्हणून ते दोघं कॅन्सल. बी स्क्वेअर सी स्क्वेअर पॉझिटिव्ह, सी स्क्वेअर बी स्क्वेअर नेगेटिव्ह. सो अगेन these two are cancelled. So nothing is remaining in bracket, that is 0, and 0 multiplied by any term is also 0. So hence this way we can